रसिक हो, नमस्कार. मनोगत सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या कृपेने नाद हा माझा पहिलाच काव्यसंग्रह रसिकांच्या हाती देताना मला खूप आनंद होत आहे. मनोगतातून आपल्याशी हितगुज साधताना आपल्याशी वेगळे असे नेमके काय बोलावे याबद्दल मी जरा संदिग्धच आहे. तसं तर एखादा साहित्यिक, कलाकार त्याच्या साहित्यातून किंवा कलेतून स्वतःच्या वेगवेगळ्या मनोअवस्था, वेगवेगळ्या रसातील भावनाच व्यक्त करत असतो. या अर्थाने माझ्या नाद या काव्यसंग्रहातील 51 कविता हे माझे जीवन प्रवासातील वेगवेगळ्या अनुभवांचे, अनुभूतींचे सारांशरूप असे मनोगतच आहे. रसिक हो, कविता म्हणजे तरी काय असते? आजवर अनेक भाषा तरुणांनी कवितेच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. आत्मचिंतनाचा, उत्कट भावनांचा सौंदर्यपूर्ण सारांश म्हणजे कविता. भावनांचा बौद्धिक आविष्कार म्हणजे कविता. शब्दांचा मनमोहक क्रम म्हणजे कविता. तर मला वाटते की भारावुनी जाता कधी मी वाहते जी मुक्त सरिता, भारावुनी जाता कधी मी वाहते जी मुक्त सरिता, रसिकांच्या संगे असता जिंकते जी अमृता, ती माझी कविता. कविता कशी असावी? वृत्तबद्ध किंवा छंदबद्ध असावी की चारोळी असावी? मुक्त छंदात असावी की चंपू स्वरूपात असावी? गद्य प्लस पद्य म्हणजे मिश्र काव्य असावी? या वादांत मी पडणार नाही. खरं तर काव्याचे हे सर्वच प्रकार रसयुक्त आणि श्रवणीय आहेत हे संबंधित प्रसिद्ध कवींनी सिद्ध केले आहे. माझ्या मते जे ऐकल्यानंतर रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळते ती कविता. या अर्थाने संस्कृत साहित्यिक विश्वनाथने त्याच्या साहित्य दर्पण या ग्रंथात वाक्यम रसात्मकम काव्यम असे म्हटलेले आहे. अर्थात रसपूर्ण वाक्य म्हणजेच काव्य होय. त्याचप्रमाणे काव्यातील रसाचे महत्त्व विशद करताना संस्कृत साहित्यिक राजशेखर याने त्याच्या काव्यमीमांसा या ग्रंथात दिलेले रूपक फारच छान आहे. राजशेखर म्हणतो, कविता ही एक कामिनी, सुंदर स्त्री असेल तर शब्द आणि अर्थ हे त्या काव्यकामिनीचे शरीर आहे. छंद, शब्दालंकार, भाषालंकार हे तिचे वस्त्रालंकार आहेत. ओज, प्रसाद, माधुर्य हे तिचे गुण आहेत. आणि रस हा त्या काव्यकामिनीचा आत्मा आहे. अर्थात रस हा काव्याचा आत्मा आहे. मानवी जीवन हे अनेक घटनांनी, अनेक व्यक्तींच्या सहवासाने, अनुभवांनी आणि अनुभूतींनी भरलेले असते. यामध्ये ज्या व्यक्ती, ज्या घटना, जे अनुभव, ज्या अनुभूती माझ्या हृदयाला स्पर्श करून गेल्या, ज्यांनी माझ्या भावुक स्वभावाला दाद दिली, त्या सर्व व्यक्तींनी आणि घटनांनी माझ्या मुखातून कविता वदवून घेतल्या. कवितेसाठी मी वेगळे असे फार काही कधीच केले नाही. जाता जाता आवर्जून उल्लेख करावा वाटतो की श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्योपासनेतील आरत्या व आधुनिक वाल्मिकी गदिमा यांच्या गीतरामायणातील गीतांच्या पदलालित्याने व रसवैभवाने माझ्या मनात कविता आणि गाणी याविषयी मनस्वी आवड निर्माण केली. यांत्रिकी अभियांत्रिकी पदविकेपर्यंतचे शिक्षण, त्यानंतर 4-5 वर्ष खाजगी नोकरी, पुढे सलग 23 वर्ष कराड नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात नोकरी, वयाच्या 49व्या वर्षी स्वेच्छासेवानिवृत्ती आणि त्यानंतर 5 वर्ष संस्कृत विशारद आणि पारंगत BA आणि MA चा अभ्यास. या 55 वर्षाच्या प्रवासात मी त्या प्रसंगी तेथील कर्तव्याशी, जबाबदारीशी माझ्या परीने प्रामाणिक राहिलो. या संपूर्ण प्रवासात मी कोणावरही नाराज नाही. उलटपक्षी मी त्यांचा ऋणी आहे, कारण त्यांनीच मला अप्रत्यक्षपणे हे कवित्व बहाल केले. थोडक्यात, जिथे जिथे गेलो मी तिथे तिथे रमलो मी, जिथे जिथे गेलो मी तिथे तिथे रमलो मी, रसिकांशी बोलताना कधी नाही दमलो मी. माझ्यासाठी नसतील भले मला तरी हसलेले, माझ्यासाठी नसतील भले मला तरी हसलेले, सुखावूनी गेले मला सारेच इथे भेटलेले. आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर, वेगवेगळ्या क्षेत्रात मला अनेक सन्माननीय अशा गुरुतुल्य व्यक्ती भेटल्या. विशेषतः शालेय जीवनात भेटलेले गुरुजन, नूतन मराठी शाळेतील श्रीमती इंदुताई जोशीबाई, टिळक हायस्कूलमधील कैलासवासी रामचंद्र कुलकर्णी, शेडबाळकर सर, कैलासवासी ना पोतनीस सर, कैलासवासी राघव प्रभुणे सर, तसेच इतर अनेक शिक्षक. लेखन मर्यादेमुळे सर्वांचा नामोल्लेख करणे अशक्य आहे.
तसेच स्वेच्छासेवानिवृत्तीनंतर वयाच्या 50व्या वर्षी संस्कृतचा अभ्यास करताना पंडित हरिकृष्ण घळसासी सर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. या सर्व गुरुजनांनी दिलेले ज्ञान, प्रोत्साहन, विद्यानिधीच आयुष्यभर कवितेच्या रूपात प्रगट झाला. वडिलांना असलेली वाचनाची आवड सोडता घरातून फार मोठा साहित्यिक वारसा लाभलेला नाही. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत आयुष्य आनंददायी करण्याचे कौशल्य असणारे आई, दादा, अर्धांगिनी हा शब्द सार्थ करणारी, सर्व गुणांचा सुवर्णमध्य असणारी पत्नी जयश्री, आदर्श मुलगा सुमित आणि इतर अनेक नातेवाईक या सर्वांचा या काव्यनिर्मितीत मोलाचा वाटा आहे. सरतेशेवटी ज्यांनी माझे आयुष्य अत्यंत आनंदी केले आणि माझ्या कवितांना भरभरून दाद दिली, माझे बोबडे बोल गोड मानून घेतले, त्या सर्व मित्रांचे आणि रसिकांचे उपकार फार मोठे आहेत. माझ्यासारख्या नादी माणसाला नादात रंगवून ठेवण्याचे काम मायेममतेने माझ्या सर्वच मित्रांनी आनंदाने पार पाडले व पाडत आहेत. नादी कुणी लावता मी नादात रंगलो, नादी कुणी लावता मी नादात रंगलो, तोंडी कुणी लागता मी वादात रंगलो. रंगलो रंगात मी त्या रंग जो तुम्ही शिंपला, रंगलो रंगात मी त्या रंग जो तुम्ही शिंपला, सभ्यांच्या वस्तीतला रंगेल मी कुंचला. रंगणाऱ्या त्या क्षणांनी मौन आता पाळले, रंगणाऱ्या त्या क्षणांनी मौन आता पाळले, शुभ्र लौकिकात त्यांनी स्वत्व सारे जाळले. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा कोणता, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा कोणता, रंगेल या वस्तीतला विरागी मी कुंचला. तरी रसिकहो, पुन्हा एकदा आपल्यातील रसिक नारायणाला मनापासून नमस्कार करतो. सुनाई या नावाने काव्यक्षेत्रात झालेला माझा प्रवेश आपल्याला सुखावह होईल अशी आशा बाळगतो आणि विराम घेतो. धन्यवाद. श्री सुहास नारायण इनामदार, सुनाई.